शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिम मधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा. आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत. 150 कोटी रुपयाला राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण दिलासा देणारी आणि आता शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आता विधानसभेमधून शेतकऱ्यांना मिळालेली आहे. शेतकरी मित्रांनो, आत्ताच राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे बघू शकता. त्याचप्रमाणे एकनाथजी शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी फडणवीस असतील, यांनी आता शेतकऱ्यांसाठी चांगलाचा दिलासा देणारे निर्णय घेतलेले आहे. शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्या वाटपासंबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आता सांगितलेले आहे. शेतकऱ्यांनी जर ही कामे केली असतील तर त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ही कामे कोणती आहे ती लक्ष देऊन आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. जर ही कामे केलेली असेल तर तुमच्या खात्यावरती सुद्धा नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचा लाभ आता लवकरच मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, हप्ता नियमित मिळवण्यासाठी खालील गोष्टी पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, कोणत्या त्या गोष्टी आहेत ती लगेच आपण बघणार आहोत व कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू झालेले आहे ते सुद्धा आपण आपल्याकडे आलेल्या यादीनुसार बघणार आहोत. तुमच्या तालुक्याचं व जिल्ह्याचं नाव आहे का हे सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामुळे लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला. तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा व चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच आलेला असेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, जर तुमची आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल, बघू शकता बँक खात्याशी लिंक असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकत्रपणे 4,000 रुपये जमा केले जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो, बँक खात्यावरती डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय असेल, बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचं डीबीटी सक्रिय असेल तर तुमच्या खात्यावरती येत्या 2 ते 3 तासामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, डीबीटी सक्रिय झाल्यानंतर 2 ते 3 तासात साधारणपणे हप्ता वाटपास सुरुवात होते. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, जमिनीची नोंद 7/12 व इतर शेती माहिती योग्य असणे, बघू शकता शेतकरी मित्रांनो, ही माहिती जर योग्य असेल तर तुमच्या खात्यावरती हप्ता येण्यास पूर्णपणे जो कालावधी लागतो तो कालावधी लागणार नाही. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचे ई-केवायसी पूर्ण असणे, बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमची पीएम किसान योजनेची ई-केवायसी पूर्ण असेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. रक्कम जमा झाली नसेल तर तुमची ई-केवायसी पूर्ण नसेल. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या जवळच्या डिजिटल सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर जाऊ शकता किंवा मोबाईलवरून सुद्धा ई-केवायसी करू शकता. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, लाभार्थी यादीत नावच नाही, बघा शेतकरी मित्रांनो, जर तुमचं लाभार्थी यादीत नाव नसेल, जर तुमची ई-केवायसी झाली नसेल तर लाभार्थी यादीत तुमचं नाव येणार नाही. लाभार्थी यादीत नाव आणण्यासाठी लवकरात लवकर तुम्हाला ई-केवायसी करून घेणं अनिवार्य ठरणार आहे. ई-केवायसी केल्यानंतर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचं वाटप सुद्धा सुरू होते. त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, आपण पात्र शेतकरी यादीमध्ये बसत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ताचा लाभ मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या साठी पेरणीसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला असून विधानसभेमधून अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आता राज्य सरकारने शासनामार्फत समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा तालुका व जिल्हा नक्की कमेंट करायचा आहे जेणेकरून तुम्हाला याबद्दल महत्त्वपूर्ण अपडेट कळेल. शेतकरी मित्रांनो, जर तुमचं फार्मर आयडी असेल, बघा फार्मर आयडी असेल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही जमा केली जाणार आहे. फार्मर आयडी जर तुमचं काढलेलं असेल तर लवकरात लवकर तुम्ही ही फार्मर आयडी काढून घ्या. जर नसेल काढलेलं तर लवकरात लवकर काढून घ्या. डिजिटल सेवा केंद्र आणि सेतू केंद्रावर सुद्धा तुम्हाला पूर्णपणे जो तुमचं फार्मर आयडी आहे ती काढून मिळेल. शेतकरी मित्रांनो, यानंतरचं काम आहे म्हणजेच की तुमचं डीबीटी सक्रिय असणे. डीबीटी सक्रिय केव्हा होणार तर शेतकरी मित्रांनो, जर तुमचं ई-केवायसी, बघा ई-केवायसी आणि तुमचा फार्मर आयडी एकदम ओके असेल, डीबीटी सक्रिय असेल, फार्मर आयडी सक्रिय असेल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम जमा होऊन जाईल. व शेतकरी मित्रांनो, सरकारने डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत तुमच्या खात्यावरती 2,000 रुपये आता जमा सुद्धा करणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आता राज्याने केंद्र सरकार मार्फत समोर आलेली आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम आता जमा केली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये बघा 93 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार आहे. यामध्ये कोणकोणते शेतकरी पात्र आहेत ती आपण पात्रतेची यादी सुद्धा बघितलेली आहे. शेतकरी मित्रांनो,
त्याचप्रमाणे बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता ही रक्कम बघा जमा केली जाणार आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम पूर्णपणे जमा झालेली आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं लाभाचं वितरण आता पूर्णपणे झालेलं असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी आता राज्य आणि केंद्र सरकार मार्फत समोर येत आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमचं हे काम झालेलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ही कामं करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी मार्फत तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळेल व तुम्हाला या मार्फत पेरणीसाठी मोठा दिलासा मिळेल. शेतकरी मित्रांनो, तुमची खूप दिवसाची प्रतीक्षा संपली. आम्हाला हप्ता केव्हा मिळणार, आम्हाला हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार, आम्हाला हप्ता मिळणार की नाही, या प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं वितरण आता होणार असून सर्वांनाच चांगला दिलासा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधवांनो, खूप दिवसांची शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. आम्हाला हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार, आम्हाला हप्ता मिळणार की नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी आता समोर आणलेली आहे. शेतकरीच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजने दोन्ही हप्ते एकत्रपणे राज्य आणि केंद्र सरकार मार्फत समोर आलेले आहे. शेतकरी मित्रांनो, तुमची खूप दिवसाची प्रतीक्षा संपली. आम्हाला हप्ता मिळणार की नाही, आम्हाला हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार, अशा प्रतीक्षेला आता पूर्णपणे विराम लागलेला असून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा लाभ आता मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आता कोणतीच प्रकारची काळजी किंवा चिंता करण्याची गरज राहणार नाही, कारण की आता तुम्हाला जर तुमची कामे झालेली आहे, डीबीटी सक्रिय असेल किंवा तुमचं फार्मर आयडी काढलेले असेल तर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या लाभाचं आता पूर्णपणे वितरण होणार आहे. शेतकरी बांधवांना ही चांगलीच दिलासाच देणारी बातमी आता केंद्र आणि राज्य सरकार मार्फत समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, खूप दिवसाची प्रतीक्षा संपली. आम्हाला हप्ता आज मिळणार, आम्हाला हप्ता उद्या मिळणार, आम्हाला हप्ता मिळणार की नाही, अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी आता केंद्र आणि राज्य सरकार मार्फत समोर आले आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने राबवलेल्या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी आता पूर्णपणे लागणारा निधी आता वळवलेला असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी आता केंद्र आणि राज्य सरकार मार्फत समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमची खूप दिवसाची प्रतीक्षा संपली. शेतकऱ्यांना आता खूप दिवसाची प्रतीक्षा लागली होती की शेतकरी मित्रांनो, आम्हाला हप्ता आज मिळणार की उद्या मिळणार, तो हप्त्याचा लाभ कधी मिळणार. जर शेतकरी मित्रांनो ही कामे केलेली असेल, बघा शेतकरी मित्रांनो, ती कोणती कामे आहे बघा. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे, बँक खात्यावर डीबीटी सक्रिय असणे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, 7/12 जमिनीची नोंद असणे व इतर शेती माहिती योग्य असणे, पीएम किसान योजनेची KYC पूर्ण असणे आणि शेतकरी मित्रांनो राहिलेलं म्हणजेच की तुमच्या खात्यावरती लाभ मिळण्यासाठी लाभार्थी यादीत नाव असणे आणि त्याचप्रमाणे फार्मर आयडी असणे, अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, अधिक माहितीसाठी लगेच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.